निवडणुका जाहीर झाल्या, आचारसंहिता लागू झाली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या 4 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत निवडणुका आहेत त्या 2 डिसेंबरला होणार आहेत। महायुतीमध्ये कुठेतरी एकत्र येण्याच्या दिशेने पावलं उचलली जात आहेत। रवींद्र चव्हाण प्रदेशात त्यांचा दौरा झाला। आज पालकमंत्री उदय सामंत सुद्धा पालीमध्ये आलेले आहेत। एकंदरीत महायुतीमध्ये एकत्र होण्याच्या दृष्टीने निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे। पण महाविकास आघाडीमध्ये नेमकं चाललंय काय? महाविकास आघाडी एकजिनसीपणे निवडणुकीला सामोरं जाईल का, याबाबत सुद्धा आता उलटसुलट चर्चा सुरू आहेत। काल रात्रीच सेनेचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या संपर्क कार्यालयामध्ये रत्नागिरी नगरपालिकेमधील उद्धव ठाकरे सेनेचे इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली। कोण कुठल्या वार्डामध्ये निवडणूक लढवणार आहे, तिथली परिस्थिती राजकीय काय आहे, एकंदरीतच आपल्याला कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे, अशा प्रकारची बैठक रात्र 1:30 पर्यंत त्यांनी घेतली आणि त्यानंतर ते देवरूकडे रवाना झाले। पण रत्नागिरी नगरपालिकेच्या बाबतीतला विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, उद्धव सेना, त्याचबरोबर काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असे प्रमुख 3 पक्ष या महाविकास आघाडीमध्ये आहेत। आता रत्नागिरी नगरपालिका नगराध्यक्ष पदाचा विषय आलाय। माजी आमदार सेनेचे उपनेते बाळ माने यांनी पदयात्रा सुरू केल्या आहेत। त्यांची सुनबाई शिवानी मीर माने ह्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील असं त्यांच्याकडनं सांगितलं जातंय। तसं वातावरण निर्मिती त्यांनी केले। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा सुद्धा आग्रही मागणी आहे की नगराध्यक्षात आम्हाला हवं। त्यासाठी सुद्धा मिलिंद कीर माजी नगराध्यक्ष त्यांच्या सभागती यांची मागणी मिलिंद कीरांकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मागणी केली जाते आणि त्या दृष्टीने सुद्धा ते चालू आहे। हिमानी मिलिंद कीर यांच्यासाठी मिलिंद कीर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत की रत्नागिरीचं नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावं आणि हे प्रबळ दावेदार सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये दिसत आहेत। एकंदरीत रत्नागिरी शहरातल्या 32 नगरसेवक 16 प्रभागातून निवडून द्यायचे आहेत। मागच्या वेळा 5 की 6 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे एकजिनसी राष्ट्रवादी काँग्रेस होती तेव्हा, पण त्यातले बरेचसे उदय सामंतांकडे परतलेले आहेत। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन चेहरे देण्याची गरज लागणार आहे आणि ते नवीन चेहरे कोणत्या भागात देतील, जागा वाटप कसं असेल, त्याचबरोबर काँग्रेसला कोणत्या जागा दिल्या जातील आणि शिवसेना उद्धव ठाकरे सेनेला किती जागा सोडतील, ह्या सुद्धा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। एकंदरीत महाविकास आघाडी ह्या निवडणुकीला एकत्रितपणे सामोरं जाईल का? कदाचित उद्धव ठाकरे सेनेकडनं म्हणजे महाविकास आघाडीकडनं उपनेते बाळ मानेच्या सुनबाईला जर उमेदवार मिळाली तर मिलिंद कीर यांची भूमिका काय राहणार आहे? त्याचबरोबर बशीर मूर्तिजा जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत ते सुद्धा आपल्या पत्नीसाठी आग्रही आहेत। एकंदरीतच काय अजूनही महाविकास आघाडीमध्ये तेवढा म्हणावा तसा ताळमेळ दिसत नाही आहे, एकजिनसीपणा जाणवत नाही आहे। पण मतदारांमध्ये महाविकास आघाडीमध्ये नेमकं कोण नगराध्यक्षाचा उमेदवार असेल याबाबत मात्र उत्सुकता लागून राहिलेली आहे। टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।